ठाण्यावाग या उपोषणाला बसलेला आहे, तरी प्रशासन झोपेचा सोंग घेत आहे। या अक्षरशः या भावाचं रक्त निघत आहे, तरी पण या सरकार झोपेचा सोंग घेत आहे। तरी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आणि मित्रमंडळींना विनंती आहे, या ठिकाणी लाखोच्या संख्येने सामील व्हा। हा शेतकरी बांधवाचा आता रक्त निघत आहे। जोपर्यंत सरकार कधीपर्यंत या माणसाचा जीव जाईपर्यंत शांत बसणार आहे का? तरी माझी सर्व मित्र परिवाराला आणि शेतकरी बांधवांना विनंती आहे की इथं लाखोच्या संख्येने सामील व्हा। सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय। तुझं नाव काय? नमस्कार, माझे नाव वैष्णवी टिकांबर सांगे। मी आज तुम्हाला मंगेश दादा साबळे यांच्याविषयी काही बोलणार आहे। मंगेश दादा साबळे हे शेतकऱ्यांच्या साठी मरणाच्या दारात येऊन पडलेले आहे। प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्या तब्येतीकडे सगळं बघून शेतकऱ्यांना ज्या त्यांच्या मागण्या त्या पूर्ण करून द्याव्यात, एवढे बोलून मी माझी। मंगेश दादा साबळे कुठे आहेत? ते सिल्लोड तहसील समोर आहे। काय करू राहिले ते तिथे? त्यावर उपोषण करत आहे। कशासाठी करू राहिले? ते शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी। किती दिवस झाले त्यांना? 5 दिवस। आता तब्येत कशी आहे त्यांची? खूप बिघडलेली आहे। खूप बिघडलेली आहे। आणि काही रक्त वगैरे निघत आहे का? हो, उद्या शासनाने नाही घेतलं तर आम्ही रस्त्यावर येणार आहे। प्रहार सिल्लोड तालुका प्रमुख मी माझ्या पक्षाच्या वतीनं मी मंगेश भाऊ साबळे यांना पाठिंबा जाहीर करत आहे। आणि शेतकऱ्याचा जो ठाण्यावाग आहे, जो शेतकऱ्यासाठी लढतोय, जो मरणाच्या दारात पडलेला आहे आणि प्रशासन इथं झोपलेलं आहे, ही प्रशासनाची दादागिरी आम्ही अजिबात सहन करणार नाही। खरं तर उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे प्रशासनाकडं, तुम्हाला लक्ष देऊन सांगतो, आपल्याला याकडं लक्ष द्यावं लागेल। आमचा माणूस हा दारात पडलेला आहे मरणाच्या, तुम्ही याल उशिरा याल ते आमच्या काही कामाचं असणार नाही। उद्या जर इथं वातावरण पेटलेलं असेल याला प्रशासन जबाबदार असेल। हा शेतकरी पुत्र शेतकऱ्यासाठी लढतोय आणि तुम्ही काय घरात बसणार आहात का? शेतकऱ्यांना जागे व्हा आणि रस्त्यावर उतरा आणि या झुंडशाहीला नकारून जुगारून लांब पळवून लावा। खरं तर तोपर्यंत शेतकऱ्याचं राज्य येणार नाही जोपर्यंत आपण एकत्रित इथं या ठाण्यावागाला मदत करायला येणार नाही। सोयगाव तालुका, मी प्रहार संघटना तालुका अध्यक्ष आणि किन्नी गावातील उपसरपंच आमचे अंकुश भाऊ यांनी ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आज सरकारला जाग का येत नाही, आपण शेतकरी एकत्र का होत नाही, हे किती मोठं आपलं दुर्भाग्य आहे। आज आपण कधीतरी जागा व्हा, आपण एक पक्ष बाजूला ठेवा, कोणी काँग्रेस असेल, बीजेपी असेल, राष्ट्रवादी असेल, भावांनो आपण शेतकरी म्हणून एकत्र या, एवढीच मी मंगेश दादासाठी आपल्याला विनंती करतो। मी सोयगाव तालुक्यातून अंकुश भाऊ आणि आम्ही सोबत काम करतो आणि तुम्हाला मी विनंती करून सांगतो की दादा हो, शेतकरी कधी होणार, एकत्र व्हा आणि मंगेश दादाला सांभाळा, एवढी मी विनंती करतो। प्रशासन आपण लवकर यांच्याकडे लक्ष द्यावा, नाही तर अन्यथा भयंकर आपल्याला या परिस्थितीला सामने जावं लागेल। धन्यवाद। शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। युवा तालुका मंगेश दादा यांना आमचा फुल पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर सरकारनं तात्काळ यांची दखल घ्यावी, नसता उद्या 11 वाजता रस्ता रोको आहे, त्यानंतर काय उद्रेक होईल सांगता येत नाही। नमस्कार। जास्तीत जास्त संख्येनं इथं सकाळी 11 वाजेपर्यंत जमा व्हायचं आहे आणि शेतकरी या लढ्याला आपल्याला ताकद द्यायची आहे। आपला माणूस नाकातनं रक्त येईपर्यंत आपल्यासाठी झोपला इथं, हा काही शोकानं झोपलेला नाहीये। तर आपल्याला सगळ्याला जाणीव असली पाहिजे, सर्वांनी उद्या 11 वाजेपर्यंत इथं एकत्र व्हायचं आहे। हे प्रशासन दडपशाही आणेल, सर्व गोष्टी प्रयोग करून बघेल, पण या सगळ्या प्रयोगाला आपल्याला जुगारून या ताकदीला मोठा करायचं आहे। सर्वांना माझी विनंती आहे कळकळीची, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। तुम आगे बढ़ाओ, हम तुम्हारे कौन बनता देत नाही, कौन बनता देत नाही। मंगेश भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साथ भरा कोरा 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 कोरा। सर्वांना हात जोडून विनंती आहे की आजूबाजूच्या सर्व गावकरी मंडळीने तसेच शेतकरी पुत्राने इथं लाखोच्या संख्येने सामील व्हा। सर्वांना हात जोडून विनंती आहे। नमस्कार, मी भानदास सांगळे, पिंपळगाव पेठ उंचणी या ठिकाणी बोलतोय। या ठिकाणी आमरण उपोषण मंगेश दादा साबळे या ठिकाणी या धर्तीवरती करत आहे। मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, या ठिकाणी मागच्या 4 दिवसाचा 5 दिवस या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या गेंड्याच्या कातडीचं सरकार या ठिकाणी आलेले नाही। मी त्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी
या ठिकाणी बापाला हृदय देणारा माणूस या ठिकाणी आहे ना, आपल्यासाठी जीव देण्यासाठी या ठिकाणी तत्पर झालेला माणूस आहे. तरी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या अंत हाक म्हणून हा माणूस या ठिकाणी उपोषण करतो आहे. मी सर्व भवानी मातेचा लेख, तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. स्वर्गात गेल्यावर सुद्धा ज्याला झुकून मुजरा केला असा एकच मराठी मनाचा मावळ मातेचा मला छत्रपती शिवाजी महाराज होता. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराचा नागर या महाराजांच्या हातामध्ये दिला. तो नागर फिरवला आणि त्यानंतरला यश सुसज्जात या ठिकाणी महाराष्ट्र भूमी सुपीक झाली. ती सुपीक झाल्यानंतरला या ठिकाणचं लांडगा नावाचा एक प्रकार होता, एक कोला नावाचा प्रकार, कोले कुर्ते या महाराष्ट्रामध्ये सुराच्या मध्ये इथं प्रस्थापित झाले होते. आणि ते कोल्या कुजराचं इथं नियोजन आणि स्तब्ध प्रकारचं नियोजन करण्यासाठी त्यांनी एक फरमान काढलं होतं. जो कोला मारल त्याला एक सोन्याचं कंगन देण्याचं, चांदीचं कंगन, सोन्याचं कंगन देण्याचं फरमान या ठिकाणी मासाहेब जिजाऊनं काढलं होतं. ते कोले मारण्याचं काम या ठिकाणी त्या स्वराज्यामध्ये घडत होतं. तसं कोलं पकडून आणायचं, मारायचं आणि त्याला आज कोले कोण हे प्रस्थापित या ठिकाणचे राज्यकर्ते, या ठिकाणचं प्रशासक, या ठिकाणचं अनुशासक, त्यावेळेसला हे कोले आज बेळा जाऊन छुपलेले आहे. त्यांचा बिल्ला आज उघड होत नाही. त्यांचा बिल्ला एकच आहे. या ठिकाणचा राज्यकर्ता कोण आहे हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. राणीच्या पोटी त्यावेळेस राजा जन्माला यायचा. आज मताच्या पोटी कोण निर्माला येतो? राजा जन्माला येतो. म्हणजे आजचा राज्यकर्ता, आणि तो राज्यकर्ता या ठिकाणी जन्माला आलाय. त्या ठिकाणी भाजपचा देवेंद्र फडणवीस असेल आणि तो आज जन्माला आलेला आहे. आणि म्हणून तो कोला कुदळ शिकार, जो त्याची शिकार करेल त्याला सोन्याचं कंगन मिळणार आहे. आणि ते फरमान काढलेलं आहे मंगेश भाऊ साबळे यांनी. आणि ते मिळवायची जबाबदारी तुम्हा आम्हा शेतकरी येऊन टिपले आहे. जमिनीला पीक राहिलं नाही, जमिनीला उत्पादन राहिलं नाही, तेवढा माती राहिली नाही. आणि ते संपुष्टात आणण्याचं काम तुम्हा आमच्या सर्वांचं आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो मी, भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा झुकला नाही कोणासमोर, तो मुलांचा बाप होता. स्वर्गात गेल्यावर सुद्धा त्याला झुकून मुद्रा केला असा तो एकच मराठी मानेचा मावळ मातीचा आणि शेतकरी पुत्र शिव छत्रपती संभाजी महाराज आणि शिव छत्रपती शिवाजी महाराज होता. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.